लय नाटक झाली आता नाही हिच्या साड्या बाकीचे खिमान होत्या बापा करून सुदे राहते नाही तर तेच बघतो सुदे झाली हिची नाटक आता हिला ठेवणार नाही तर सुदे तू राहायचं नाही तर निघायचं चल. अहो काय झालं? काय झालं सगळं माहिती आपल्याला काय झालं हे नखरे ना माझ्या पुढं करायचं नाही. चल ती बॅग भरली तुझी तू निघ चल निघ चल. म्हणून मला घराबाहेर काढलं. पण यात काय चुकलं? मी खरं सांगितलं ते चुकलं का उशिरा सांगितलं ते चुकलं? काही दिवसात लक्ष्मीचा दर्जा दिलेली सून आज रस्त्यावर आली. सासू सासरे थांबत होते पण यांची आठ मध्ये आली. 4 दिवस जीव लावलेलं करडं सुद्धा माझ्याकडे आस लावून पाहत होत. आणि मला काय करू तेच समजत नव्हतं. काय करू कुठं जाऊ? पण नंतर समजलं आईच्या खुशीपेक्षा मन मोकळं करायला दुसरी जागा नाही आणि बापाच्या मिठीपेक्षा दुसरं जग नाही. मला वाटलं होतं त्यांच्याकडून मला मायाची ऊब भेटत पण बापाला पोरीपेक्षा लोक काय म्हणतील हा समाज काय विचार करन ते जास्त महत्वाचं आहे. ही पोरगी का आली तर पण ही कार्टी जर दर महिन्याला इथे येऊ लागली तर माझी काय किंमत राहील तिच्या सासरी? ते काय नाहीये ही पोरगी ना पुढच्या वर्षाशिवाय या घरामध्ये आली नाही पाहिजे. तुला समजावून सांग. आणि आई बापाच्या धाकाला घाबरून मला पण धाकातच ठेवते. होय मॅच म्हणते अगं माझ्या परिस तुला कोण चांगलं ओळखते आणि असं घराच्या बाहेर काढलेलं तुझ्या बापाला कळलं ना तर तुझं काही खरं नाही बघ. हे बघ आलीस तर हाय आणि सकाळी तू तुझ्या घरला जाई आणि हे बघ बापाला ह्यातलं काय बी कळता कामा नाही. त्या रात्री मी स्वतःच्याच मनाला विचारलं या जगात कोण मला समजून घेईल? तेव्हा मला उत्तर मिळालं या जगात 2च व्यक्ती आहेत जे मला समजून घेतील आणि त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे तू आहेस किसन. किसन 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 मीच कृष्णा. खूप प्रयत्न केला आता या जगात नाही हे समजवण्याचा खूप प्रयत्न केला मी स्वतःला पण हे माझ्या मनाला पटतच नाही. त्याचं हे असं अचानक जाणं मला खरंच नाही वाटत रे. अजूनही असं वाटत की सनी इथंच आहे ह्याच जागी. मगाशी बासरीचा आवाज आला आणि नकळत मी त्या पावलांच्या मागे आले तेव्हा किसनचा भास झाला मला. माझाही नाही विश्वास बसत आहे का अजून किसन या जगात नाही ते. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो
एका ताटात जेवलो, एकमेकांचे कपडे बी वापरले, एकमेकांचे आम्ही जीवाभावाचे मित्र. पण असतो नाही तर अजिबात करमत नाही ग मला. पण झालं काय नेमकं? किसन असा अचानक का गेला? कसा गेला? मी खूप प्रयत्न केला रे जाणून घ्यायचा, पण अजूनही कारण नाही समजलं मला. किसनचा मृत्यू माझ्यामुळे झालता. मीच मारलंय त्याला. काय? नाही नाही नाही, तू काय बावळट आहे का रे? हे असलं काय बी करणार नाही मी. अरे कृष्णा, अरे लहानाचं मोठं आपण एकत्रच झालो ना रे. आपली पहिली भेट झाली ती आश्रमात. आपण दोघं बी अनाथ. अरे काही दिवस आपण आश्रमामध्ये काढलं, नंतर या गावानं आपल्याला वाढवलं. जसं मोठं होत गेलो तस तसं पडन ते काम करत आपण पोट भरायला शिकलो. पण या सगळ्या प्रवासामध्ये तूच माझ्या संग होता ना रे. अरे माझ्या रंगामुळं माझ्या जवळ कोण बी येत नव्हतं. तवापासून तर आतापर्यंत माझ्या माग तूच उभा राहिला ना. मी आजारी पडले हो, सगळं एकटाच तू काम करायचा आणि 2 घास मला भरवायचा. विसरला का रे? हा? अरे पण आपण मित्र आहोत ना, आणि मैत्रीत तू माझ्यासाठी काय केलं आणि मी तुझ्यासाठी काय केलं हे सगळं महत्वाचं नसतं. आणि लहानपणापासून मी तुझ्यासाठी एवढंच केलं, तर त्याच्या बदल्यात तू माझ्यासाठी. हा तुझ्यासाठीच, दुसरं कुणासाठी करू? हा? काय करू जगून मी? कुणासाठी जगू? तसं पण आता सुद्धाच लगीन होईल ना. काय करू मी जगू? असं दररोज तिळ मारण्यापेक्षा या असं मेलेलं काय वाईट आहे? तुला काय कुणी झपाटलाय का रे? त्या सुधाचं लगीन होणार म्हणून तू तिच्यासाठी जीव देतोय का? आणि आत्ताच म्हणाला ना आपण जीवा भावाचे मित्र आहे म्हणून. तू माझ्यासाठी एवढं एवढं प्रेम. माझं काय रे, मी मेलो तरी कोणाला काय फरक पडणार आहे? तू सोडून मी आतापर्यंत फक्त 2 जणांना जीव लावलाय, त्यांच्यावरच खरं प्रेम केलं. आणि आता त्या बी व्यक्ती माझ्यापासून दूर गेल्यात. मग काय करू जगून तरी? कृष्णा ऐक ना, ऐक ऐक, तू ये नाही माय नाही. कृष्णा तुला मला जिवंत ठेवायचंय ना? हा काय प्रश्न आहे का? मग विचार कर आणि दे मला वचन की तू मला जिवंत ठेवशील म्हणून. ह्याच्यात काय विचार करायचा आहे? हे घे, दिलं वचन. आता वचन दिलंय, पण माघारी फिरू नको. आजपर्यंत मी कधीच जन्मात वचनाला मागं नाही फिरलो. तू असं काहीतरी करणार हे मला माहिती होतं, म्हणून ही गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवत होतो. पण आता मला कळली ना रे, आता तू बी मरणार नाही आणि मी बी मरणार नाही. आपण दोघं बी जिवंत राहू. ते कसं? ते परवा तुझे ऑपरेशन होतं ना, परवापासून मी तुझ्या शरीरात. शब्दात अडकून हे असलं वचन घेतलंस वरे माझ्याकडून? नको रे एवढा जीव लाव मला, नको एवढा विचार करू. आजपर्यंत कुणीच मला एवढा जीव नाही लावला.
आणि तू तुझा जीवच मला देतोयस. काय करणार? अरे तुझ्या मैत्रीची उधारीच एवढी झाली की जीव दिला तरी फिटायची नाही बघ. अरे सुदामानं कृष्णाला पोहे दिलं होतं. हा सुदामा या कृष्णाला आपलं काळीच देतोय रे. अरे कृष्णा, एवढं प्रेम कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय रे. कुठं नाही, तू चल आपल्या घरी. अरे विषय बदलू नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. घरी येणार आहेस का आजच मारायचं इथं? आता रे आलंय ती, मला काय माहित नाही होय रे. चल आता घरी. असं हसवतोय गालातल्या गालात. हस असंच हसत राहा कृष्णा. मला तुला हसताना बघायचंय काय. मला लहानपणापासून एक हृदयाचा आजार होता. हृदयातल्या शिरा खूप कमकुवत होत्या. त्याचं ऑपरेशनही सांगितलं होतं, पण मी असा अनाथ आणि तेव्हा परिस्थितीमुळे ते ऑपरेशन नाही झालं. पण जसा जसा मोठा होत गेलो ना, तसा मला खूप त्रास होऊ लागला. हृदयाच्या शिरा अजून कमकुवत झाल्या. ही गोष्ट हळूहळू सगळ्या आश्रमात सगळ्यांना माहिती झाली. पण एका देव माणसानं माझ्या या ऑपरेशनची सगळी जबाबदारी उचलली, त्याचा खर्च उचलला. पण ऑपरेशन होणार त्याच्याच काही दिवस आधी जो हृदय दान करणार होता त्याचा मृत्यू झाला. माझ्याकडे ना फक्त 15 ते 20 दिवस राहिले होते आणि ही गोष्ट नेमकी किसनला समजली आणि त्यांनी त्याचं हृदय मला दिलं. या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या किसनच्या आणि माझ्या शरीराच्या बऱ्याच गोष्टी जुळून आल्या आणि ऑपरेशन झालं. तुला मगाशी किसनचा भास झाला म्हणून ही बासरी ही तोंडाने नाही, या हृदयातून वाजते. आणि म्हणून तुला किसनचा भास झाला. जेव्हापासून किसन हे जग सोडून गेला ना, तेव्हापासून याच ठिकाणी ही बासरी इथे येऊन मी वाजवतो. पण कोणासाठी? कोण होते ते दोन व्यक्ती? होते नाही, आहेत, पण दोन्ही बी नशिबात नाहीयेत. ज्यांच्यावर आपण खरं प्रेम करतो ना, ते कधीच नशिबात नसतात. बरं, तू म्हणलीस ना ते दोन व्यक्ती ज्यांच्याकडे तू मन मोकळं करू शकतेस, कोण आहेत ते दोन व्यक्ती? एक म्हणजे किसन आणि दुसरं सुधा. किसन आता या जगात नाहीये, ही गोष्ट मनाला एकदा समजाव. तुझं मन तुला नक्की समजावेल. त्या व्यक्ती दोन नाहीत, एकच आहे जी तुला समजून घेईल. किसन या जगात नाही हे जरी खरं असलं ना, तरी त्याने माझं प्रत्येक बोलणं ऐकलंय. तो म्हणल्याप्रमाणे तो तुझ्या शरीरात जिवंत आहे आणि माझा शब्द ना शब्द त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलाय. हे मात्र खरं बोललीस बघ. बरं, आता दिवस मावळतीला आलाय, घरी जा आता. घरी आई बाप वाट पाहत असतील.
कोणाला काळजी आहे माझी? काळजी असती ना आत्यापर्यंत कधीच आले असते मला शोधायला. सुधा, आई बाप कसे असले ना तरी आयुष्यात त्यांचं असणं महत्वाचं आहे ग. तू म्हणलीस ना बापाच्या धाकामुळं आईला शांत राहावं लागतं म्हणून, पण एवढं लक्षात ठेव, तुला मोठं करण्यासाठी त्याच आईनं किती चटके सोसले असतील. तू पोटात असताना पण त्या आईनं पांडुरंगाची वारी चुकवली नाही. आणि तू एकुलते एक आहेस म्हणल्यावर तुझ्यावर प्रेम पण तेवढंच असणार ना ग. तुझी काळजी पण तेवढीच वाटणार ना. कारण ज्याच्याकडं पर्याय असतो ना तिथं काळजी आणि प्रेम कमी असतं किंवा नसतं. पण ज्याच्याकडे एकच आहे ना तिथं काळजी आणि प्रेमाचा अथांग समुद्र असतो. फक्त काहींना तो खारा वाटतो. किसन नेहमी सांगायचा, तू माझ्यापेक्षा जास्त तुझ्या आई वडिलांवर प्रेम कर. जिथं मी नसेल ना तिथं ते असतील. येते मी. सुधा, ए अगं सुदेमन, आई तू मला सोडून तर नाही जाणार ना? अगं असं का बोलायला लागलीस? काय झालंय? आई आजपर्यंत तर बापाच्या नजरेच्या धाकत राहिले ग. बाप जे म्हणान तीच पूर्व दिशा. आणि मला वाटलं हे फक्त मी एकटीच सहन करते, आणि मी जशी मोठी झाली तसं हे जास्तच वाढलं. पण तू हे लग्न झाल्यापासून सहन करतेस याचा मी विचारच नाही केला. कसं सहन करतेस ग एवढं तू? लग्न झाल्यापासून पहिल्यांदा कुणीतरी हा प्रश्न विचारलाय मला. बाळा, तुला काल बोलले नाही वय मी की संसार म्हणलं ते समजा आलंच. अगं संसारात एखादं तापट चोक्याच असलं ना तर दुसऱ्यांना शांत राहायचं असतंय, नाहीतर ठिणगे निवडणं पेटायला वेळ नाही लागत ग. आई आजपर्यंत तर तुला पण मी एक खाष्ट आई म्हणूनच समजत होते, जे फक्त नवऱ्याचं ऐकते. जेव्हा तुझ्या जागी मी स्वतःला पाहिलं ना तेव्हा समजलं तू काय सहन करतेस. तुझ्या बापाला नुसतं समाज गाव यांचं पडलेलं असतं, त्याला संसार तुझं माझं काही घेणं देणं नाही. त्याला जसं गावातली माणसं वाटतात ना तशीच घरातली माणसं वाटतात. ऐका ना, बघितलं, याच्यामुळे मी माझ्या तोंडाला कुलूप लावलेला असतो. अरे काय लाजबीज वाटते का नाही? बाई एकटी घरात राहिलाय, खुशाली इकून तिकून वाकून बघतोय, एवढं ते काय काम आहे रे? एकटी गेले 15 दिवस माझ्यासोबत हिंडती ती.
किती दिवस? 15 दिवस. काय पण नको बोलू. अरे तिची आई आजारी म्हणून माझ्याकडून 2.5 लाख रुपये घेतले आणि काल परवा परत 50,000 घेतले. आता फोन उचलत नाही, काय नाही, घरात पण नाही. कुठे गेली ती? फोन उचलत नाही? मी पण 2 दिवस झालं फोन लावतो, उचलत नाही. माझ्याकडे पण 1.5-2 लाख रुपये घेऊन गेले. हा? आई आजारी म्हणते. अरे त्या दिवशी एकाला लावला, आज मला लावला आणि तुला पण चुना लावून पळून गेली ती. चुना लावला म्हणजे तुझ्याबरोबर पण प्रेमाचं नाटक केलं का काय? मग 3 लाख रुपये घेऊन पळून गेली. नाही ती इथं आता. ती भेटली ना तिला कापत असतो बघ मी. तू तिला शोध बघ कुठे, नाही तर तुला पण कापतो. साला जिने माझ्या पैशावर प्रेम केलं तिच्यासाठी 7 जन्माच्या गाठी बांधणाऱ्या बायकोला त्याला बारा करून दिला. खरं तर दोष माझ्यातच आहे. मी तिला काही समजूनच नाही घेतलं. माझा अर्थच कळला नाही मला. फावलाड बाईच्या नादाला लागलं. तिने 4 जणांना फसवलं, तिच्यावर प्रेम केलं मी. कोणासाठी? फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी. बायको रडत सांगत होते माझ्या बरोबर असं झालं तसं झालं, पण मी कधी तिला समजूनच नाही घेतलं. नेहमी मी स्वतःच ऐकत राहिलो. स्वतःच्या मनाली कधी सांगितलं ते ऐकलं नाही. बरं आता बायकोला कोणत्या तोंडाने आणायला लागलं? कोणत्या तोंडाने? खरं तर या जगात मला जगायचं अधिकारच नाही. जगू का मरो असं झालंय. दुसरा पर्यायच नाही. हिने पैशासाठी मला धोका दिला आणि माझ्या सुखासाठी मी बायकोला धोका दिला. मेलेलंच बरं आहे. झालं मन मोकळं एका व्यक्तीकडं. मग दुसऱ्या व्यक्तीकडं कधी? मी 2 व्यक्ती म्हटलं होतं तुला. तू एकाच व्यक्तीकडे मन मोकळं केलंस. कोण आहे ती दुसरी व्यक्ती? तुला नाही माहित? शांत विचार कर म्हटलं होतं ना मी. पण खरं सांगू, जेव्हा तू त्या व्यक्तीकडे मन मोकळं करशील ना, तेव्हा तुला खरंच बरं वाटेल. नाही नाही करायचा मला विचार, कोणत्याच गोष्टीचा नाही. जे माझ्या नशिबात लिहिलंय तेच होणार असेल तर विचार करून तरी काय उपयोग आहे? स्वतःचं नशीब बदलण्याची ताकद ही स्वतःकडेच असते. बरं, तू नको आता कसला विचार करूस. मन शांत ठेव. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. फक्त चुकीचं काही पाऊल उचलू नकोस. काय चुकलं माझं? कुठं चुकलं? एवढं छान चाललेला आमच्या राजा राणीचा संसार आणि मी त्या बाईच्या नादाला लागून वाया घालवलं. अरे जिच्यासाठी नोकरीला लात मारली ती अशी लात मारून निघून जाईल कधीच वाटलं नव्हतं. नोकरी तर गेलीच, वर मी माझ्या सुधाला सुद्धा बाहेर काढलं. बिचारीची काही चूक नसताना मला आता माफी मागायची सुद्धा अधिकार नाही. कोणत्या तोंडाने माफी मागू तिला? कोणत्या तोंडाने आई बाबांसमोर जाऊ?
अरे कोणत्या तोंडानं त्या सरांकडे परत नोकरी मागायला जा. त्यापेक्षा मी इथं उडी मारूनच माझं आयुष्य संपून टाकतो. सुधा, आई बाबा, मला माफ कर, मला माफ कर. सुधा, हे सुधा, ऐकत नाही काय वैरी काय? सुधे, काय झालं? सुधा कुठे आहे? अहो काय झालं ते तर सांगा. तिला अगोदर बोलव, मला तिच्या बरोबर बोलायचंय. सुधा बाहेर ये. बाळ सुधा, लई वाईट वागले ना मी तुझीच. अरे हा बाप म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाही. सुद्धा एखाद्या सावत्र पोरीसारखं तुला वागवलं ना मी. हा समाज, ही माणसं काय म्हणतील याचाच विचार करत राहिले ना. पण माझ्या लेकरू बायको माझ्याबद्दल काय अपेक्षा असतील याचा कधी विचार पण नाही केला मी. सुद्धा चुकलं माझ, माफ कर मला. आबा तुम्हाला तुमची चूक कळली ना, बस झालं. आणि असं परत कधी वागू नका. आणि माफी माझी नाही, आईची मागा. तिने लय सहन केलंय हो. चुकलं माझ, नाही हो, माफ. तुम्हाला माफी मागायची काय बी गरज नाही. फक्त आम्हा दोघींना जीव लावा, आम्हाला दुसरं काय बी नग. आणि कौतुक करायचंय ना तो सुद्धाच करा. अहो आज पातूर आपल्याकडे तिने कशाचाच हट्ट केला नाही. तर आजकालच्या पोरी अहो स्वतःच्या तालावर नाचवतात आई बापांना. आईने त्यांचं ऐकलं नाही तर घर सोडून जाण्याची धमकी देतात, नाहीतर पळून जातात. तसं काही न करता या माझ्या लेकरानं गुमान खाली मान घालून मी ज्या मुलाशी लग्न लावून दिलं ना त्याच्याशीच लग्न केलं. तर माझ्या लेकराच्या चेहऱ्यावर मी कधी हसू नाही पाहिलं. मालती, याला जबाबदारी मी. चुकलं माझं. आणि आबा, ज्या दिवशी त्या माणसानं आम्हाला पाहिलं ना त्याच दिवशी मी किसन बद्दल तुम्हाला सांगणार होते. पण माझ्या आधी त्या माणसाने येऊन तुमचं कान भरलं. हो, किसननी मिठी सोडा, हातात हात घेण्याशिवाय दुसरा कसला स्पर्श पण केला नाही मला. आणि आई, आबा, किसन काय म्हणायचा, आधी आई ना आबाला जीव लाव, त्यांच्यावर प्रेम कर, नंतर माझ्यावर. सुद्धा तुमचं शुद्ध प्रेम आम्हाला कळलंच नाही ग. लोकांच्या खोट्या नाट्याच्या सांगण्यावरून आम्ही तुझं काय न ऐकता तुझं लग्न लावून दिलं. मला माफ कर ग. आणि साऱ्या गोष्टीला ना सुद्धा मी जबाबदारी. मी चुकलं माझं, माफ कर मला. तुषार भाऊजी, तुम्ही इकडं काय झालंय? तुम्ही एवढे शांत काय आहेत? काय झालंय? ताई, चिक खडायचं होतं, नेमकं तेच घडलंय.
आणि अजून बरंच काही झालंय. काय झालंय? तुम्ही? हो मीच. सुधा सुधा माझं चुकलं, मला माफ कर. मला चुकलं. मी आजपर्यंत तुला कधी समजून नाही घेतलं बघ, कधीच नाही. पण तू मला प्रत्येक गोष्टी समजून घेतलं. लग्नाच्या काही दिवसानंतर मी तुझ्यासोबत तिरस्काराने वागू लागलो. तुझ्यासोबत हे नाही ते केलं, तुला खालून पडून बोलू लागलो. त्यापासून काय गोष्टी लपवल्या ग मी. तुला खरं सांगू, तू ज्या दिवशी लग्न करून माझ्या घरात आले ना, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात लय आनंद आला बघ, लय. पण ज्या दिवशी तू घरातून निघून गेले ना, त्या दिवसापासून माझ्या घरातून लक्ष्मी निघून गेले ग. मी आता इथं तुला जास्त काय सांगू शकत नाही. तू घरी चल, तुला शब्दाने शब्द सांगतो बघ, पण मला माफ कर सुद्धा. जावाई, तुमच्यात काय झालं हे मला माहित नाही, पण नवरा बायको म्हणलं ना, हे असं होतच असतं. घाबरू नका. माझी मुलगी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. माझी मुलगी कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाही आणि कधी चुकीचं वागणार पण नाही. वागायचीच असते ना तर कधीच वागली असते. मग काय? अगं ताई, तू नव्हतीस ना, तर काल हा जीव द्यायला निघला होता. काय? ना पका शोध भाग चल बस इथं. चालला जीव द्यायला. वर वा. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय करायला लागलं होतं तिथं? अरे काय करू जाऊ, काय आयुष्य बरबाद झालं, काय आयुष्य बरबाद झालं. सगळ्यांनी फसवलं मला, सगळ्यांनी फसवलं. तुला कोणी नाही फसवलं, तू स्वतः जाऊन फसलास त्या बाईच्या नादाला लागून. जेव्हापासून तू त्या बाईच्या नादाला लागला होतास ना, तेव्हाच सगळं बरबाद झालं होतं तुझं. अरे तुला किती वेळा सांगायचा प्रयत्न केला. अरे तुला त्या वहिनीच्या प्रेमापेक्षा त्या बाईची वासना जवळची वाटली रे. अरे ताईच्या तोंडाकडे तरी बघायचं का नुसतं मोहिनी मोहिनी मोहिनी. त्या मोहिनीशिवाय दुसरं दिसत काय होतं तुला? अरे ताईचा खूप विश्वास आहे तुझ्यावर, आणि तू असा वागतोय हे तिला कळल्यानंतर तिची काय अवस्था होईल ह्याचा कधी विचार केलास का तू? अरे तू जसा वागलास ना, तशी ताई तुझ्याशी कधीच वागू शकत नाही. काय चूक होती रे त्यांची? तू त्यांना घराबाहेर काढलंस. तुझ्या असल्या पापा पुढे ना त्या वहिनीची तीळ मात्र पण चूक नसेल. अरे म्हणून तर जीव देतोय ना, म्हणून तर जीव देतोय. कोणत्या तोंडात जाऊ तिच्याकडं, हाताने तिला हाकललं घराच्या बाहेर. या हाताने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं केलं, स्वतःची नोकरी गमावली, आता सगळं गेलं. अरे पण वेळ तर नाही ना गेली. आई तिच्याकडे जा, ताईची माफी माग आणि ताईला घरी घेऊन ये. बघ सगळं नीट होईल. गाना तुषार सुद्धा मला समजून घेऊन करा आता. अरे ती सुधा आहे, सुभान नाही. बरोबर बोललास तू, पण मित्रा का माझ्या सुख दुःखात सतत धावून येतात. त्या दिवशी तुला साप चावला, त्या बाईच्या नादाला लागलो रे, तुला काही आता पण नाही आलं. मैत्री विसरून गेलो. कसला मित्र कसलाय, कसं खरं तुमचं. आज मी जीव द्यायला चाललो तर तुम्ही वाचवायला आले. परत सांगतो, आम्हाला मैत्री कळते, आम्ही सुभान नाहीये. चल उठ, चल घरी.
घ्या पण हो ना. प्रत्येकाच्या संसारात बघा चढ उतार येत असते, म्हणून नवऱ्याने बायकोला आणि बायकोला नवऱ्याने असं अंतर नसते द्यायचं. भांडणं हे होतच असतात, पण शेवटपर्यंत तेच असतात. म्हातारपणात नवरा बायकोसाठी आणि बायको नवऱ्यासाठी असते, दुसरं कोणी बी येत नसते बघा. हे अगदी खरं बोललात बघा मामी. खरं तर माझं लय चुकलं बघा. मी सुधाबरोबर लय चुकीचं वागलो. मी त्याच्यामुळे आता तिला न्यायला आलोय. मामा मी जेवढा सुधाचा गुन्हेगार आहे ना, तेवढाच गुन्हेगार मी तुम्हा दोघांचा पण आहे बघा. एवढे लाडाने वाढवले लेख तुम्ही माझ्याकडे पाठवले, अगदी काळजाचा तुकडा तुमचा. पण तिला कधी प्रेमाने वागवलीच नाही हो मी. पण आता हे चुकणं मला सुधारायचे बघा. तिला आता मला चांगलं जपायचंय. मी आता तिला लय आनंदात ठेवणार आहे, शब्द आहे माझा. पण माझी एक अट आहे, ती जर तुम्हाला मान्य असेल तरच मी येईन. आता कोणती अट तुझी? आज आपण सगळे इथं जेवण करून मग आपल्या घरी जायचं. अगं याडा बघ, फार घाबरून सोडते बघ तू. चल आज जेवणच जा. चल. आज लस खुश दिसते. अरे वा. चला मामा मामी येतो आम्ही, आशीर्वाद द्या. तिला इतकी सुखात ठेवतो ना, किती किती रडलीच नाही पाय. अगदी एखाद्याच्या राजाच्या राणीगत. पण मला माफ करा. आवाज बापू, तुम्ही कशा पाय माफी मागताय? तुम्हाला तुमची चूक कळली नव, मग त्यातच समजा आलं. आज न उद्या मी पण एखाद्या मुलीचा बाप होईलच की. आणि माझ्या मुलीला जर सासरे त्रास झाला तर बाप म्हणून मला त्रास होणार नाही का? म्हणून म्हणलं मला माफ कर. येतो आम्ही. चल ग. आई बाबा येऊ. बाळ सुद्धा तू परत कधी येणार रे? पुढच्या वर्षी. काय? माफ कर सुद्धा मला. आता हे घर तुझं आहे हा? असं कधी विचारायचं नाही. पुढच्या वर्षी नाही. आता तुला वाटेल ना तवा यायचा काय. पण एक लक्षात ठेवा, सासरची जर काही तक्रार आली ना तर मी तुला मात्र माफ करणार नाही. हा लक्षात ठेव. तुम्ही पुन्हा तिला घाबरवता. येऊ आई. हॅलो. काय? बर बर चालतंय. काय झालं? काय झालं? आहो जाऊ बापू, काय झालं? सुधा, मालकाने परत कामावर बोलवले. आणि एवढंच नाही तर ह्या वेळेस दोन्ही हॉटेलमध्ये 50-50% पार्टनरशिप. काय सांगता? सुधा तू खरंच लक्ष्मी आहे का? तू लग्न करून आली तेव्हा आनंद घेऊन आली. तू घरातून निघून गेली, दरिद्री आली. आता तुला मी घरी चल म्हणलं तर घरी पण नाही पोचले.
परत आनंदाचे क्षण आणलेस. माझ्याकडं बोलायला शब्दच नाही. सुद्धा सुभानराव, अहो हे सगळं घरी गेल्यावर करा. तुमच्या सासरवाडीला आपण. चला येतो मामा. चल. मला समजून घेणारी ती दुसरी व्यक्ती म्हणजे माझा नवरा होता. शेवटपर्यंत तर फक्त नवरा आणि बायकोच एकमेकांचे सोबती असतात, बाकी कोणी नाही. भेटायला तर बोलवलं, पण दिशाला कसं सांगू ही आपली शेवटची भेट आहे म्हणून? कसं सहन होईन तिला? खूप प्रेम करते ती माझ्यावर. बिचारीला कसं सांगू की माझं हृदयाचं ऑपरेशन पूर्ण सक्सेसफुल नाही झालं. किसनच्या आणि माझ्या शरीराच्या काही गोष्टी मॅच नाही झाल्यामुळं माझं शरीर आता मला साथ नाही देते. माझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत. हे कसं सांगू मी तिला? काहीच कळत नाही आहे. किती वाईट वाटेल तिला. मला चुकूनसुद्धा डोळ्यात अश्रू आणायचे नाही आहेत, नाहीतर तिला संशय येईल. पण आता ती समोर आली तर माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलेल तरी, म्हणजे मी तिला खुश पाहून रडायचं विसरून जाईल. कृष्णा, तुला किती वेळा सांगितलंय माझी काळजी करू नकोस म्हणून? मला माझं आयुष्य जगू दे. नको माझी एवढी काळजी करूस. अगं, तू इथं आलीस हे समजलं म्हणून मी तुला इथं भेटायला बोलवलं ना. काय गरज पडली? माझं लग्न झालंय माहितीये ना तुला, मग काय एवढा माझा विचार करतोयस? अगं वास कर. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुझे हे प्रेम करतोयस ना ते अजिबात नकोय मला. तुला खूप वेळा सांगितलं माझ्यावर प्रेम करू नकोस म्हणून. काय भेटणार आहे आता तुला माझ्यावर प्रेम करून? आणि हे बघ, तुला सांगते, माझ्यावर प्रेम करणारे आणि माझी काळजी घेणारे माझ्या आयुष्यात खूप जण आहेत. तू नको त्यात पडूस. मग ऐक, तशी वेळ येऊ नये तुझ्यावर, पण जेव्हा खरंच तुझ्यावर वाईट वेळ येईल ना, तेव्हा तुझ्या त्या काळजी करणाऱ्यांमधलं तुझ्याबरोबर कुणीच उभं राहणार नाहीये. आणि माझ्या इतकं प्रेम तुझ्या कुणीच करणार नाहीये, करतही नाहीये. हे कायम लक्षात ठेव. एवढं प्रेम? कृष्णाने दरवेळेस प्रमाणेच मला प्रेमाने हाक मारली, पण यावेळेस आवाजात काहीतरी वेगळेपणा आहे. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय का, असं का वाटतंय? मी जास्त बोलले का? काय करू? जाऊ की नको जाऊ त्याच्याजवळ? कृष्णा, कृष्णा, मला माहिती होतं तू येणार म्हणून. ये, बस ना. कृष्णा, मी तुला एवढे बोलले, रागवले, चिडले, तुझा अपमान केला, तरी एवढं प्रेम? काय करणार, तुझ्याकडे तुझी काळजी घ्यायला खूप जण आहेत, पण माझ्याकडे प्रेम करायला फक्त आणि फक्त तूच आहेस ग. हे मी तुला आधी सांगितलंय ना. आणि तुला मी तुझ्या आयुष्यात नकोय ना, मग तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. माझ्याशी आता फक्त 2 शब्द प्रेमाचे बोल. मी इथून पुढे परत तुला कधीच त्रास नाही देणार, कधीच तुझी काळजी नाही करणार, पण प्लीज माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलशील ना? कृष्णा, खरे सांगू, तुझ्या इतकं प्रेम काळजी करणारं कोणीच नाहीये रे माझ्या आयुष्यात. खरंच कुणी इतकं प्रेम कसं करू शकतं एखाद्यावर या कलियुगात? तुला माझं शरीर नकोय, तुला फक्त माझं प्रेम हवंय, पण आजपर्यंत तेही मी तुला नाही देऊ शकले, पण यापुढे नक्की देईल. तू म्हणायचीस ना, समजा मी काही चुकीचं वागले किंवा काय झालं तर तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होईल, आणि जर माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आणि मी तुला सोडून निघून गेलो तर? अरे, जग इकडचं तिकडं झालं तरी तुझं माझ्यासाठी प्रेम नाही बदललं, आणि तू कसं मला सोडून जाशील रे?
अरे तुझ्या इतकं प्रेम तूच करू शकतोस. नाही, तुझं लग्न झालंय. तुला सांगितलं ना मी, माझ्यापेक्षा जास्त प्रेम तू तुझ्या नवऱ्यावर कर. माझी फर्स्ट प्रायोरिटी तू असलीस तरी तुझी फर्स्ट प्रायोरिटी तुझा नवरा असला पाहिजे. आधी ते, मग मी. जिथं ते नसतील तिथं मी असेल. अरे ते तर आहेच रे, पण तू कायम असाच राहशील ना माझ्या बरोबर? हो. बर चल, जातो मी. पण तुला बोलायचं होतं ना. मग बोललो ना आपण. अगं, तुझे 2 शब्द सुद्धा माझ्यासाठी खूप आहेत. आणि मग म्हणून आता मला निघायला हवं ना, म्हणून म्हणलं जातो मी. अरे मी एकटी बसून काय करू? आपण दोघे सोबत जाऊयात ना. नाही, हे असलं काय बी नको बोलूस. आधी मी जाणार. म्हणजे तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा ना, म्हणून म्हणलं आधी मी जाणार. बरं, एक काम कर, आता डोळे बंद कर. काय? अगं म्हणजे तू मला जाताना पाहायला नको म्हणून. नाही नको, तू जा. मी जाताना पाहून तुला त्रास होईल ना. तुझं एवढं प्रेम आहे ना माझ्यावर, म्हणून म्हणलं की तू डोळे बंद कर म्हणून. नाही नको, जा म्हटले ना. माझ्यासाठी नाही म्हटले ना, जा तू. दिशा, मॅडम डोळे बंद करा प्लीज. एवढं प्रेम. अरे कृष्णा, अजून किती वेळ? कृष्णा, कृष्णा. प्रेम. हॅलो, हा मीच कॉल केला होता. अहो असं कसं ऐन टाइमला डोनेटर कॅन्सल होऊ शकतो? काय बघा, काही करा, कितीही पैसा लागला तरी चालेल, पण माझ्या बहिणीचा जीव वाचला पाहिजे. काही करा. हॅलो, हा ते दिशाच्या किडनीचं ऑपरेशन होतं. डोनेटर पण भेटत नाहीये, थोडं पैशाची गरज होती. हॅलो हॅलो. हॅलो, हा ते दिशाच्या किडनीच्या ऑपरेशन साठी पैसे लागत होते. हॅलो. एवढे नातेवाईक आहेत दिशाचे, कोणीच मदतीला येत नाही. ना सासरचे ना बाहेरचे. चिरायू हॉस्पिटल मधून बोलते. तुमच्या बहिणीचं ऑपरेशन आहे ना? पण तो डोनेटर नाही भेटलेला ना अजून. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सर्जरीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि सगळे प्रोटोकॉल सगळं ओके आहे. फक्त ऑपरेशनच्या आधी सही करण्यासाठी लवकरात लवकर हॉस्पिटलला या. तो डोनेटर कोण आहे? ते नाही माहीत, पण त्यांनी पेशंटसाठी त्यांच्या 2ही किडन्या डोनेट केल्यात. तुम्ही लवकर हॉस्पिटलला या. हा ठीक आहे, आलोच.
देवा कोण आहे तो ज्याने माझ्या बहिणीला किडनॅप केलं?